तुम्ही आतापर्यंत बाळाच्या बारशाबद्दल ऐकलं असेल, पण मी आज जे तुम्हाला दाखवणार आहे ते बघून तुम्ही अवाक व्हाल. आणि एखाद्या व्यक्तीविषयी आपण प्रेम व्यक्त करतो, पण प्राण्यांविषयी जर प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते कृतीतून दाखवणंही गरजेचं असतं. होय, तुम्ही बाळाचं वारसं ऐकलंच असेल, पण कधी गाईच्या वासराचं वारसं ऐकलंय का? ते पण इतक्या थाटामाटात, भव्य दिव्य. आणि अगदी जे बाळाच्या वारशासाठी केलं जातं त्या सगळ्या प्रथा परंपरा त्या सगळ्याच गाईच्या वासराच्या बारशासाठी सुद्धा केल्या. होय, मी बोलत आहे शिवभक्त अनिकेत घुले यांच्याबद्दल. अनिकेत घुले हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कधी ते गोशाळा दत्तक घेतात, तर कधी त्यांचं वायल्टीपीचं शिबिर गाजतं. हजारो मुलांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना व्यसन मुक्त करणं या गोष्टींवरती प्रामुख्यानं अनिकेत घुले गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. पण इथपर्यंतच लिमिटेड न राहता गाईच्या वासराचं बारसं करून त्यांनी आपल्या कृतीतून सुद्धा गोमातेबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंय. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या व्हिडिओमधले टिपले गेलेले अनेक क्षणचित्रे असे आहेत की ते विचार करायला भाग पाडतात. आपण गाईला खरंच गोमाता मानतो, पण आज गाईच्या वासराचं घातलं गेलेलं बारसं खऱ्या अर्थानं गाईविषयीचं प्रेम व्यक्त करतं. अनिकेत घुले यांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ ट्रेंड करतोय. तुम्हालाही गाईच्या वासराबद्दल अनिकेत घुलेंनी व्यक्त केलेले हे प्रेम किंवा व्यक्त करण्याची पद्धत आवडली का? नक्की कळवा.